मतदान केंद्रांवर व्हिजिट करताय, एकूणच काय परिस्थिती वाटते? फलटण शहराचा निर्णय झालेला आहे. त्यांना 30 वर्षाची ही भ्रष्टाचारी आणि एक प्रकारची सरंजाही जी राजवट आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना संपवायची. विधानसभेला फलटण शहराने जवळपास 75% मतदान हे आमदार सचिन पाटील यांना केलं होतं. लोकसभेला मला 76% मतदान झालं होतं. मला खात्री आहे की त्याच पद्धतीचं मतदान हे नगरपालिकेला होईल आणि जी 30 वर्षाचा जे फलटण शहराची जी दुरावस्था झालेली आहे त्या फलटण शहराला परिवर्तन पाहिजे. निश्चितपणे विक्रमी मतदानाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल नगराध्यक्ष सहित मेजॉरिटीने बहुमताने निवडून येईल. ही निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर चर्चा कुठे झालेली दिसत नाही. त्याच्यामध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येचा विषय नेहमी भाषणांमधून पुढे आला. खरं तर विकासात्मक गोष्टीवर व्हायला हवी होतं, पण तसं झालेलं दिसत नाहीये. नाही, आता महिला डॉक्टरच्या ज्या आत्महत्येचा विषय होता हा सगळा कल्पकल्पित विषय होता, जो रामराजे यांनी त्याच्या 30 वर्षाचा विकास झाकण्याकरता हा एक कल्पकल्पित विषय तयार केला होता. सर्व या ठिकाणी जे कुभांड रचलं होतं ते SITची चौकशी त्याची झाली. त्याच्यावर विशेष आयोग नेमला गेला आणि चौकशीमधून मुख्यमंत्री महोदयांनी एकदा नाही तर दोनदा या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. फक्त कसं असतंय की काळे ढग येतात ते जातातही आणि पुन्हा एकदा सूर्याचं दर्शन होतं. याच पद्धतीने काल मी त्यांना जाहीर आव्हान दिलं होतं. मागच्या वेळेस सुद्धा जाहीर पत्रकार परिषद घेतली. काल त्यांना जाहीर निमंत्रण दिलं. त्यांना फोनवरनं पत्रकारांनी निमंत्रण दिले की तुम्हाला या विषयावर चर्चा करण्याकरता बोलवलेलं आहे. त्यांचे भ्रष्टाचाराचे प्रचंड विषय मोठे समोर आलेत. कृष्णा खोऱ्यातला भ्रष्टाचार आहेत. कोकाटेंप्रमाणे आशीर्वाद सोसायटीमध्ये दारिद्र्याचा दाखला घेऊन रामराजे निंबाळकरांनी फ्लॅट घेतलेला आहे. तो विषय सुद्धा या ठिकाणी ऐरणीवरचा विषय आहे. त्याचबरोबर त्यांचा मुलगा अनिकेत राजे यांनी फलटण नगरपालिकेचा रिझर्व असलेला प्लॉट खोटा सातबारा करून स्वतःवर नाव केलेला तो विषय आहे. त्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर निमंत्रण दिलं होतं की तुम्ही चर्चेला या. त्यांनी त्या जी चौकशी त्या संपदाताईची झाली होती त्या चौकशी मधला त्यांनी जो उल्लेख होता की खासदारांच्या पीएला माहिती दिली, फलटणकरांच्या लोकांना त्या ठिकाणी गैरसमज पसरवण्यात आले होते की त्यांनी खासदारांच्या पीएने प्रेशर आणलं वगैरे वगैरे वगैरे. असं कुठंही नसताना एक प्रकारचं कुभांड काही दिवसाकरता ते यशस्वी झाले होते. पण ते कुभांड या ठिकाणी गृह खात्याने त्यांचं कुभांड मोडलेलं आहे. निश्चितपणे फलटण शहर, फलटणची जनता ही त्यांच्या कुभांडाच्या विरोधात, त्यांच्या दादागिरीच्या विरोधात, तथाकथित दहशतीच्या विरोधात, तथाकथित सारमजाई पद्धतीच्या विरोधात निर्णय देईल ही आमची अपेक्षा आहे. गेले 2 निवडणुकीचा माझा अनुभव पाहता ही नगरपालिकेची निवडणूक फलटण शहर यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही. उद्याचा निकाल काय असेल काय सांगाल? मी आता सांगितलं, बहुमताने भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि या ठिकाणी नगरसेवक, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील. यात मला कुठलीही मात्र शंका नाही. रामराजे म्हणतात की शांततेत आणि मनमोकळेपणानं जर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले तर विजय आमचा नक्की आहे. आमची तीच अपेक्षा आहे. नागरिकांनी जास्त मतदानाला यावं आणि आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की जर मला 76% मतदान करतात, एका अर्थी त्यांचं डिपॉझिट विधानसभेलाही शहराने जप्त केलं होतं आणि लोकसभेला जप्त केलं होतं. तीच अपेक्षा माझी फलटण शहराकडनं आहे की 30 वर्षामध्ये गोकाळलेला भ्रष्टाचार, लोकांची झालेली पिळवणूक, न सुटलेल्या समस्या, न झालेले रस्ते, न झालेले गटारे यांचा कुठंतरी पडदाफाश जनता या 30 वर्षाचं कुभांड, 30 वर्षाची यांची सरंजाईशाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीला निवडून देईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे.